आणि आता इतर राजकीय टॉप 9 बातम्या बघूया। राहुल गांधी देशाचे लोकप्रिय नेते, त्यांनी नेतृत्व स्वीकारलं तर आमचा विरोध नाही। इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याविषयी संजय राऊतांचं वक्तव्य। देशाच्या जनतेनं मोदी शहांच्या अहंकाराचा गाडा रोखलाय। मोदींचा 400 पारचा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला। सामनातून हल्लाबोल। अमोल कीर्तीकरांचा विजय चोरला। चोरी पाकिटमारी करून बायकरांना विजयी केलं। राऊतांची टीका, संबंधित निवडणूक अधिकाऱ्याला जाब द्यावा लागेल अशीही टीका। कीर्तीकरांची जागा मुंबईतली ही पूर्णपणे चोरी पाकिटमारी बेईमानी करून मिळवलेली आहे। संबंधित अधिकारी रिटर्निंग ऑफिसर याला त्याचा जाब द्यावा लागेल। उत्तर पश्चिमची निवडणूक पुन्हा घ्या। उद्धव ठाकरेंची शिवसेना राष्ट्रपतींकडे ही मागणी आहे। तर सूत्रांची माहिती, अमोल कीर्तीकरांचा यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाल्यानं लेखी तक्रार करणार आहेत। महायुतीतूनच मला दगाफटका करण्याचा प्रयत्न झाला। काही मित्रांचं काम नांदा सौख्य भरेला शोभणारं नव्हतं। दगाफटक्याचा प्रत्यय आणून दिला जाईल, नारायण राणेंचा थेट इशारा आहे। नाना पटोले भावी मुख्यमंत्री वाढदिवसानिमित्त नाना पटोलेंचे नागपुरात लागलेत बॅनर्स। काँग्रेस नेते विकास ठाकरे, अभिजित वंजारी आणि गिरीश पांडव यांनी लावले हे बॅनर। विशाल पाटील आमच्यासोबत, विशाल पाटलांच्या वक्तव्याला दाखला देत नाना पटोलेंचं विधान। विशाल पाटील काँग्रेसचे उमेदवार, बंडखोर तांत्रिक विषय। काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया। विशाल पाटील महाविकास आघाडीसोबत आणि महाविकास आघाडीसोबतच राहणार, कदमांची प्रतिक्रिया। राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवर विजयी। राहुल गांधी वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता। जास्त मताधिक्य असणारा मतदारसंघ ठेवण्याची गांधी घराण्याची परंपरा।